नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम अद्याप ही जमा झालेली नाहीये, तर अशा लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। चला तर जास्त वेळ न घालता आपण सविस्तर चर्चेला सुरुवात करूया। मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेचं अनुदान रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती शासनामार्फत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित करण्यात आलं। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या अनुदानाची रक्कम वितरित झाली, परंतु त्याच्यामधीलच अशा काही लाडक्या बहिणी होत्या ज्यांच्या खात्यावरती या अनुदानाची रक्कम चालू महिन्याची जमा करण्यात आलेली नाहीये, म्हणजेच त्यांना चालूचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा झालेला नाहीये। त्याच्यामुळे या महिला चिंतेत आहेत, कारण की पाठीमागे सुद्धा एप्रिलचा हप्ता असेल, मेचा हप्ता असेल, तरी अशा विविध हप्त्याला लाडक्या बहिणींना मुकावं लागलेलं होतं, म्हणजेच त्या योजनेमधून बाहेर पडल्या होत्या, त्यांना बाद करण्यात आलं होतं। आता या चालू घडीला सुद्धा राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावरती जो हप्ता वितरित करण्यात आलेला आहे, याच्यामध्ये सुद्धा भरपूर अशा महिला होत्या ज्यांना पाठीमागचे एप्रिल मेचे हप्ते जमा झालेले होते, परंतु चालू महिन्याचा जुलैचा हप्ता जो आहे तो वितरित झालेला नाहीये, त्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाहीये। त्याच्यामुळे त्या सुद्धा आता अशा ग्राही धरू लागलेत की आम्ही सुद्धा या योजनेमधून बाहेर झालेलो आहे का, आम्हाला शासनाने याच्यामधून अपात्र ठरवलेलं आहे का। तर अशा महिलांसाठी या ठिकाणी मी सांगू इच्छितो की तुम्ही जर या योजनेअंतर्गत पात्र आहे का अपात्र आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा चेक करू शकणार आहे। लाडकी बहीण योजनेची वेबसाईट जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा आता पुढे मी तुम्हाला त्याबद्दल एक्सप्लेन करून सांगणार आहे। आणि त्याचबरोबर जर तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर आलेला नसेल तर तुम्ही या पोर्टलवरून या वेबसाईटवरून सरकारला तक्रार सुद्धा नोंद करू शकता। तर ती कशा पद्धतीने करायची आहे, याबद्दलचा रिझल्ट काय आलेला आहे याबद्दल सुद्धा मी माहिती सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कोणत्याही ठिकाणी स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। पहिल्यांदा सुद्धा सांगितलेले आता सुद्धा सांगत आहे, कारण की भरपूर व्ह्यूअर व्हिडिओ पाहत आहेत परंतु सबस्क्राइब करायला विसरत आहेत। तर अशा व्ह्यूअर लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरायचं नाहीये। चला तर जास्त वेळ न घालता आपण डेस्कटॉपची स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करत आहे। त्याच्या माध्यमातून तुम्हाला या लाडकी बहीण योजनेसंदर्भातची सविस्तर डिटेल, म्हणजे चालू घडीला जो आपल्या खात्यावरती हप्ता आलेला नाहीये या संदर्भातची सविस्तर डिटेल देतो आणि त्याबद्दल आपल्याला पुढची काय प्रोसेस करायची हे सुद्धा समजून सांगतो। तर या ठिकाणी मित्रांनो आपण डेस्कटॉपवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेची वेबसाईट जी आहे ती मी ओपन केलेली आहे। वर लिंक पाहिजे आहे ladkibhin.maharashtra.gov.in ही मित्रांनो वेबसाईटची लिंक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल किंवा गुगलला जाऊन सुद्धा तुम्ही डायरेक्ट ही वेबसाईट सर्च करू शकता। वेबसाईट सर्च केल्यानंतर सुरुवातीलाच या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हेल्पलाइन टोल क्रमांक जो आहे तो सुद्धा तुम्हाला सांगत आहे। तुम्हाला योजनेसंदर्भात काही अडचण असेल तर या टोल क्रमांकावरती तुम्ही कॉल करून सुद्धा योजनेसंदर्भात माहिती जाणून घेऊ शकणार आहे। आता सुरुवातीला मित्रांनो आपण स्वतःच लॉग इन या ठिकाणी करून घेणार आहे। लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। इथं आपला आयडी आणि पासवर्ड जो असणार आहे तो सेव्ह झालेला आहे आणि नंतर खाली कॅप्चा दिलेला तो आपण इथं भरून घेतोय। तर कॅप्चा या ठिकाणी भरलेला आहे। कॅप्चा भरल्यानंतर खाली लॉग इन टॅब दिसत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपलं लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे। लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला वरच्या टायटल बार मध्ये आपल्याला सविस्तर या योजनेसंदर्भातचे ऑप्शन पाहायला मिळतील। आता या ऑप्शन मध्ये मित्रांनो या ठिकाणी प्रोफाइल आहे, स्कीम आहे, ऍप्लिकेशन्स मेड आहे, स्कीम्स इन्फॉर्मेशन आहे, असे वेगवेगळे टॅब पाहायला मिळतील। याच्यामधील ऍप्लिकेशन मेडचा जो ऑप्शन आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या आपल्या लॉग इन मधून ज्या लाभार्थ्यांचे आपण फॉर्म भरलेले आहेत त्यांची संपूर्ण डिटेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता हे कोणाला पाहायला मिळेल तर ज्या सेतू केंद्रावरती आपले सरकार केंद्रावरती जर आपण फॉर्म भरला असेल, म्हणजेच वेबसाईटच्या माध्यमातून जर आपण फॉर्म भरला असेल तर त्याचबद्दलची माहिती या आपल्या लॉग इन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। मोबाईल ऍप्लिकेशन मधून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्याबद्दलची डिटेल या वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये, कारण की मोबाईलचं लॉग इन आयडी आणि या कॅम्प्युटरवरील लॉग इन आयडी हे संपूर्णतः वेगळे आहेत। त्याच्यामुळे तुम्ही जर कॅम्प्युटरच्या बेसवरती कॅम्प्युटर बेस लिंक वरती जर तुम्ही फॉर्म भरला असेल तरच तुम्हाला याची डिटेल या आपल्या लॉग इन आयडी मध्ये पाहायला मिळणार आहे। त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया। पुढे या ठिकाणी मित्रांनो आपलं लॉग इन झाल्यानंतर जे लाभार्थी इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचे अप्रूव्हल जे चिन्ह, अप्रूव्हलचे स्टेटस इथं आपल्याला पाहायला मिळतील। याच्यामध्ये जे फॉर्म बाद करण्यात आलेले आहेत तर अशा बाद फॉर्मचे सुद्धा स्टेटस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। त्याच्यामध्ये ते फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट म्हणून आलेले आहेत। या ठिकाणी पाहू शकता
हा रिजेक्टचा ऑप्शन जो आहे तो या महिलेचा हा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे। ऑनलाईन लिंकवरून जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी असे ऑप्शन सुद्धा पाहायला मिळत असतील। त्याचबरोबर तुम्हाला जर या ठिकाणी तुमचे हप्ते पाहायचे असतील तर इथं शेजारीच आपल्याला ॲक्शन मोडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या खात्यावरती आलेली संपूर्ण हप्त्याची रक्कम सुद्धा इथं पाहायला मिळेल। किती तारखेला आपल्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत, संपूर्ण डिटेल आणि किती रुपये ते सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर या पद्धतीने तुम्ही वेबसाईटवरती जाऊन असं तुमचं स्टेटस जो आहे तो तुम्ही चेक करू शकता। त्याचबरोबर आता इथून पुढे आपल्याला रिजेक्ट झालेले जे फॉर्म आहेत याबद्दलची आपल्याला सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं तर सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित समजायसाठी इथं मित्रांनो इंग्लिश आणि मराठी जो ऑप्शन आहे याच्यामधील मराठी हा ऑप्शन इथं आपण सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला ही संपूर्ण माहिती मराठीत झालेली पाहायला मिळेल। याच्यामध्ये आता आपल्याला इथं तक्रारचा जो ऑप्शन आहे हा पाहायला मिळत आहे आणि याच्यावरूनच आता आपल्या खात्यावरती रक्कम न आल्या संदर्भातची तक्रार शासनाला करायची आहे। तर तक्रार या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तक्रार टॅबवरती क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता तक्रार सूची आहे, याच्यामध्ये आपल्याला ऍड गव्हर्नन्स याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला पाहू शकता तक्रार फॉर्म जो आहे तो आपला ओपन झालेला आहे। खाली टिप्स सुद्धा देण्यात आलेली आहे, कृपया योग्य तक्रार प्रकार आणि श्रेणी निवडा अन्यथा तुमची तक्रार नाकारली जाईल। तर मित्रांनो आपल्याला तक्रार जी आहे ती व्यवस्थितरित्या सिलेक्ट करायची आहे आणि त्याच्यामधूनच आपला फॉर्म पुन्हा एकदा शासनामार्फत चेक केला जाईल आणि आपला अनुदान पात्र असल्यास आपल्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत पाठवण्यात येईल। तर तक्रारीसाठी मित्रांनो इथं पाहू शकता माय ॲप्लिकेशन कंप्लेंट अगेन्स्ट आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथं तक्रार श्रेणी आहे, याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकार देण्यात आलेले आहेत। नॉट एलिजिबल ॲप्लिकेंट, ॲप्लिकेंट हॅज बीन पास्ड वे आणि ऑदर असे आपल्याला पाहायला मिळतील। तर याच्यामध्ये आपल्याला नॉट एलिजिबल जो आहे ऑप्शन पहिला याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे हा संपूर्णतः अर्ज आपला ओपन होणार आहे आणि हा अर्ज आपल्याला व्यवस्थितरित्या भरून वर शासनाला पाठवून द्यायचा आहे। याच्यामध्ये मित्रांनो संपूर्ण डिटेल आपली भरायची आहे। तुम्हाला इथं सविस्तर माहिती पाहायला मिळेल। तुम्हाला मी सांगितलं कशा पद्धतीने ही तक्रार आपल्याला करायची आहे। आता ही तक्रार कशा पद्धतीने करायची आहे, कागदपत्रे काय काय जोडून द्यायची आहेत याबद्दलची सविस्तर डिटेल तुम्हाला देणं खूप गरजेचं आहे आणि त्याचसाठी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी पुढच्या व्हिडिओमध्ये हा आपण फॉर्म कशा पद्धतीने भरू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती देणार आहे। म्हणजेच तुमच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम पात्र असून सुद्धा जर येत नसेल तर या तक्रार फॉर्मच्या माध्यमातून आपण शासनापर्यंत आपलं सविस्तर माहिती पोहोचवू शकतो। त्या ठिकाणी मित्रांनो आपली पडताळणी केली जाते आणि त्याच्यानंतर आपल्याला फोन करून कॉल करून आपली सविस्तर माहिती सुद्धा घेतली जाते। या संदर्भातची माहिती मी अशीच देत नाहीये, आपण सुद्धा यापूर्वी 2 लाभार्थ्यांचे असे फॉर्म तक्रार फॉर्म जे ते भरलेले होते। अशा महिलांना पंचायत समिती मार्फत महिला व बाल विकास विभागामार्फत त्यांना फोन आले, त्यांची पडताळणी केली गेली आणि त्यांना सांगण्यात सुद्धा आलं की त्यांचे पैसे का आलेले नाहीयेत। म्हणजेच हा ऑप्शन अक्षरशः फायदेशीर ठरत आहे। आता मित्रांनो मी अजून महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन याबद्दलची अजून सविस्तर चौकशी केलेली नाहीये। नक्कीच आपण ही तक्रार दिलेली आहे त्याचाच हा रिप्लाय आहे का, त्यांच्या मार्फत पडताळणी सुरू झालेली आहे याची अजून मी चौकशी केलेली नाही। त्याच्यामुळे मित्रांनो ही एक अतिशय महत्त्वाची माहिती ठरणार आहे। ज्या महिलांच्या खात्यावरती या अनुदानाची रक्कम आलेली नसेल तर अशा महिलांनी अवश्य या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या। येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा समजून सांगणार आहे। ज्या महिलांनी मोबाईलच्या माध्यमातून फॉर्म भरलेला आहे तर त्या महिलांना सुद्धा या पद्धतीने तक्रार करता येते। तर ती कशी करायची, त्यासाठी फॉर्म नंबर कोणते टाकायचे, तारीख कशी टाकायची, संपूर्ण डिटेल मी पुढच्या भागामध्ये देईन। कम्प्युटर बेस तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर त्याची मित्रांनो कशा पद्धतीने प्रोसेस करायची आणि मोबाईल बेस जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्याचे तक्रार फॉर्म कसे भरायचे याबद्दलची सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओत देईन। त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत असतो। भेटू अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसह पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत धन्यवाद।